आजच सबस्क्राईब करा आणि आपल्या आवडत्या मालिकांचा आनंद लुटा। कसं वाटतंय भावना ताई? एकदम मस्त। हो ना? आई आई हाँ ग, आज सगळी तयारी केलीये मी, तुम्ही एकदा बघून घ्या। हो. पाहुणे आले तर उगाच त्यांच्या पुढे काही गडबड नको व्हायला ना। अगदी बरोबर, छान झालंय हे। हो ना? ते कवा येणार आहेत ते समदे? आरती वहिनी हो केला होता कॉल आईला, निघालेत म्हटलेत, आता येतीलच। अगं बाई हो की काय? अहो संतोष, हरीश, अरे ऐका ना, काय करताय तुम्ही सगळे? सगळी तयारी झालीये का? सिंचना म्हणते पाहुणे निघालेत। अगं टेन्शन का घेतेस लक्ष्मी? ही सगळी तयारी झालेली आहे। काय कौतुक आहे केळवण वगैरे। आई का करतोय आपण एवढा खर्च? आधीच तुम्हा दोघांच्याही नोकऱ्या गेल्यात, आपल्या हिशोबाचं गणित बिघडत चाललंय, एवढा खर्च का करतोय आपण? खर्च करून काही उपयोग आहे का? हा, त्यांच्या तोला मोलाचं मानपान आपल्याला करता येणार आहे का? दादा काय सारखं सारखं खर्च खर्च करत असतोस रे? काही गोष्टी तर कराव्याच लागतात ना। तेच तर, आणि सारखं सारखं आई बाबांचं काम गेलंय असं म्हणायची काही गरज आहे का? हे बघा, तुम्ही काही एकटेच कमावते नाही आहात या घरात, बाकीचेही कमवतात, त्यामुळे सारखं सारखं खर्चाचं नका बोलत जाऊ तुम्ही। हे बघ संतोष, एरवी तुझ्या बडबडीकडे आम्ही सगळे दुर्लक्ष करतो, पण आज घरी पाहुणे येणार आहेत, त्यामुळे अजिबात काही बोलू नकोस, लक्षात ठेव। अहो आले वाटते मंडळी। चला या, चल रे, ये। नमस्कार नमस्कार, या या नमस्कार या, नमस्कार। अरे कसं आहे तुला? मस्त आहे। नमस्कार। लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास, लक्ष्मी निवास। किती छान वाटते म्हणून सांगू, तुम्ही सगळे आलात। आम्हालाही बरं वाटलं, तुम्ही सगळं विसरून आम्हाला परत बोलवलं। या ना तुम्ही सगळे आत या। या, बसा बसा ना। बस गुण। आरती, वीणा आले आहे। फारच जुनं घर दिसतंय नाही तुमचं? नाही म्हणजे त्या एवढ्या छोट्याशा घरात तुम्ही सगळे मावता काय? नाही, आमची सिंचना अशा घरात कशी काय राहते काळजी वाटायला लागली बाबा संपत। ती इथं सगळ्यात कशी काय जुळून घेते कुणास ठाऊक। आजी
आईने कधी तक्रार केली आहे का की तिला या घरात गैरसोय होते म्हणून? अरे आजी, बरोबर आहे तुझं. आमचं घर नक्कीच लहान आहे, पण या घरात राहणाऱ्या प्रत्येक माणसाचं मन मोठं आहे. आमच्या घरच्या इतरांशी तुमची ओळख आहेच, फक्त आमच्या मोठ्या सुनेशी ओळख करून देतो. ही आरती, म्हणजे व्यंकीची बायको. हा, आमची मोठी सून. सुखी राहा. बरं का आरती, हा तुझा सासरा माझा वर्गमित्र होता बरं का. अगं बाई, होय काय बाबा? श्रीनिवास, अरे तुझ्या घरी आलो ना की फार जुन्या आठवणी निघतात बघ. तेव्हाही तुझं घर असंच होतं. अरे म्हणूनच सांगतोय गुणाजी, येत जा वरचेवर. तुला सांगतो पूर्वी, अगं आम्ही शाळेत इथेच यायचो खेळायला, आणि खेळता खेळता कधी रात्र व्हायची काही कळायचंच नाही. मग काकू जेवल्याशिवाय काय आम्हाला सोडायची नाही. अगं वांग्याची भाजी काय अप्रतिम बनवायची, अजूनही जिभेवर चव आहे ती. काय अरे हो श्रीनिवास, अरे काकू कुठे आहेत? यात्रेला गेल्यात त्या. आज इथे असत्या ना तर तुम्हा सगळ्यांना बघून खूप आनंद झाला असता त्यांना. अच्छा अच्छा. जान्हवी नाही आली का? ते काय झालं, जावई बापूंचं जरा कामाचं खूप असतं ना, म्हणून आज नाही जमलं, पण लग्नाला नक्की येणार आहे. व्यंकी, ते सिद्धू दादांची बायको होणारी भारी दिसते नाही? दोघांचा जोडा छाक दिसतोय नाही का? अगं बाई, सावकाश सावकाश. अरे आमच्या आनंदीला खूप लळ आहे सिद्धूचा. बरं का पूर्वी, सिद्धूला लहान मुलांचा खूप लळा आहे बरं, आणि छान सांभाळतो तो. नाही, हे सगळं ठीक आहे, पण तुम्हाला प्रश्न विचारते जे तुम्ही टाळताय. त्याचं काय आहे ना, आपण आता नातेवाईक आहोत म्हटल्यानंतर काही गोष्टी आम्हालाही माहीत असायला हव्यात. म्हणजे भावनाचे यजमान कुठे आहेत? त्यांना तर आम्ही भेटलोच नाही. कितीही टाळला तरी हा विषय निघतोच.